दिवाळीच्या सुट्टीकरिता आम्ही गावी गेलो होतो। मग गावावरून घरी परतत असताना येते वेळेस आम्ही अगदी गावावरून चिकाचं दूध आणलेलं होतं, ज्या चिकापासून आपण खरवस बनवतो। शहरामध्ये राहत असल्यामुळे या ठिकाणी अगदी चिकाचं दूध मिळणं खूपच मुश्किल आहे, त्यामुळे अगदी खरवस खाणं तर लांबचीच गोष्ट आहे। खरवस म्हटलं तर अगदी आम्हाला घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खरवस आवडतो, त्यामुळे अगदी आम्ही गावी नाही गेलो तरी अगदी कोणी ना कोणीतरी गावी हे जात असतं, त्यामुळे अगदी घराकडचे लोक हे आम्हाला बाटलीमध्ये घालून हा चीक आम्हाला घरी पोच करतात। हा गाईचा चीक असल्यामुळे हा रंगाने एकदम पिवसर कलरचा आहे, तसेच तो पहिल्या दिवसाचा असल्यामुळे तो घट्ट आहे। जेव्हा पहिल्या दिवसाचा चीक असतो अगदी त्या चिकाच्या प्रमाणामध्येच, म्हणजे जर अर्धा लिटर चीक असेल तर अर्धा लिटर म्हशीचे गरम करून थंड केलेले नॉर्मल टेम्परेचरचं दूध यामध्ये वापरलेलं आहे। त्यानंतर अगदी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा जो चीक असतो तो थोडासा पातळ असतो, त्यामुळे तुम्ही त्यानुसार दूध वापरू शकता। त्यानंतर यामध्ये किसलेला गूळ 1 कप घातलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी वेलची पावडर, जायफळ पावडर वापरू शकता। मी यामध्ये जायफळ पावडर वापरलेले आहे। तसेच खरवस बनवत असताना जास्तीत जास्त तुम्ही गुळाचा वापर करा, त्यामुळे खरवस हा एकदम पौष्टिक आणि अप्रतिम अशा चवीचा लागतो। त्यानंतर व्यवस्थितपणे हा गूळ आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि विरघळल्यानंतर गाळणीच्या मदतीने हे दूध गाळून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामध्ये काही गुळाचे कण शिल्लक राहू नये याकरिता। जर गुळाचे कण शिल्लक राहिले तर अगदी खरवस शिजवल्यानंतर गुळाचे पाणी त्या खरवसवरती तरंगू शकतं। त्यानंतर 20 मिनिटाकरिता मी कढईमध्ये हा खरवस शिजवून घेतलेला आहे। अगदी उकळलेल्या पाण्यामध्येच डायरेक्ट आपल्याला हे पातेलं ठेवून घ्यायचं आहे। 20 मिनिटाकरिता तुम्ही 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की खरवसला अगदी अप्रतिम आणि सुंदर असा कलर केशर घातल्यामुळे आलेला आहे। तुम्ही केशरच्या कांड्या या ठिकाणी वापरू शकता, अगर असेल तर तुम्ही वापरू शकता, नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतो। त्यानंतर पूर्णपणे हा खरवस थंड झाल्यानंतरच आपल्याला या ठिकाणी वड्या कापून घ्यायच्या आहेत। गरम असताना कापायच्या नाहीत, नाहीतर वड्या अजिबात निघत नाहीत। तर हा खरवस अगदी आपल्याला खाण्यासाठी तयार झालेला आहे। कोणाकोणाला हा खरवस आवडतो त्यांनी प्लीज कमेंट करायला विसरू नका। आणि ही खरवसची साध्या सोप्या पद्धतीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर, सबस्क्राईब तसेच कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।